त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांचे निधन। अहिल्यानगरमधील नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांचे मंगळवारी 70व्या वर्षी निधन झाले। ग्रामीण भागात त्यांनी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून वसतिगृहयुक्त 27 शाळा व 21 महाविद्यालये स्थापन केली होती। ग्रामीण भागातही पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरातून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यास येऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं। साहेबराव घाडगे पाटील यांचा जन्म 18 विश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबात झाला। त्यांनी मोठ्या कष्टातून शिक्षण पूर्ण केलं। साहेबरावांचे वडील त्यांना कायम म्हणतात की नावाप्रमाणेच तुम्हाला साहेब होऊन दाखव, आणि त्यांनी ही वडील हयात असतानाच त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरवले। त्यांनी अधिव्याख्याता म्हणून 1 वर्ष, IES केंद्रीय सेवा वर्ग 1 मधून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 2 वर्ष, भारतीय सैन्यात मेजर म्हणून 4 वर्षे असे तब्बल 22 वर्षे विविध उच्च पदावर नोकरी केली। हे करत असताना त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून वसतिगृहयुक्त 27 शाळा व 21 महाविद्यालये त्यांनी स्थापन केली। आज लाखो मुले इथे शिक्षण घेत असून राज्यात या संस्थेचा दबदबा आहे। अशा या महापुरुषास आमच्याकडून वंदन। मंडळी, आपल्या अहिल्यानगरमधील या महापुरुषासाठी एक लाईक आणि एक कमेंट तर नक्की करा।